The Thackeray brothers, who have come together after 2 decades of political rivalry, have released their joint manifesto for the upcoming Mumbai civic polls, unveiling their Vachannama for the high-stakes Brihan Mumbai Municipal Corporation or the BMC elections. Shiv Sena UBT chief Uddhav Thackeray and MNS chief Raj Thackeray said it will protect the interests of the Marathi Manus and the city of Mumbai. Announcing the manifesto, the leaders said the entire state of Maharashtra is happy to see them together. Uddhav Thackeray launched a sharp attack on the BJP, accusing it of undermining democratic norms and resorting to stealing candidates after vote theft. Raj Thackeray also slammed the BJP, Shiv Sena alliance in fact, accusing it of turning Maharashtra into UP and Bihar, calling the trend unfortunate and dangerous for the future of the state. He said every political party must think seriously about its consequences. एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळतं आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे, राष्ट्रवादी आहे, त्यांच्याकडनं विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा प्रतिनिधी, म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही, आलेले आहेत। आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे। बोलण्यासारखं बरंच काही आहे। आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच, पण एकूणच जी काही आता झुंडशाही, याला लोकशाही म्हणता येणार नाही। आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे। म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली, मतचोरी पकडल्यानंतर तो लाईट जरा बंद कर, मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। साम दाम दंड भेद, म्हणजे एवढे निगरगट्टा आणि कोडगे राज्यकर्ते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते। कल्याण डोंबिवली असो, ठाणे असो, बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत। आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका। याचं कारण आता आपण जे काय करतो आहोत, तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत, तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे। आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्यावेळेला याहून वाईट ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेला करणं गरजेचं असतं। आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना, याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत। मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोक आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे। आपण काय पसरवतोय, आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये। मी गेले 10 वर्ष, अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे UP बिहार करतायत।